वेलकम बॅक आजच्या ब्लॉगमध्ये. मी आहे शर्वरी आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे द दिवेकर्सवर. तर गणपती आलेला आहे काही दिवसांवरती आणि आम्हाला आज डेकोरेशन करायचं आहे. तर काही सामान आहे, लास्ट मिनिट शॉपिंग आमची आम्हाला करायची आहे, सो त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर चला मग जाऊया. मम्मी काय म्हणणं आहे? दिवस थोडेच राहिलेत बाप्पाचे आगमनाचे. खरेदी तर संपतच नाही आहे आणि बाप्पासाठी नवीन नवीन उत्सुकता आहे, नवीन घेण्याची, नवीन डेकोरेशनची. आणि धावतो वीकली सुट्टी, सॅटर्डे विकेंड आहे, सॅटर्डे संडेच बाहेर पडू शकतो. शर्वरी व्हेरी बिझी असते, त्याच्यामुळे बाकीचं घरचं काही असेल ते मी सांभाळू शकते. पण पर्चेसिंगला जायचं तर जवळपास काही नाही, सगळं लांब अंतरावर आहे. त्यामुळे बसशिवाय काही सोर्स नसतो, बस किंवा ट्रेन, स्काय ट्रेन. त्या सुट्टी आहे म्हणून आलो. संध्याकाळी बाकीचं तयारी करायची बाप्पाच्या डेकोरेशनची. सो लास्ट मिनिट शॉपिंग आहे टू बी ऑनेस्ट. म्हणजे काय छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते घ्यायच्यात जे की डेकोरेशनसाठी नेसेसरी आहे. तर चला मग आपण पहिलं ते घेऊया आणि त्याच्यानंतर घरी जाऊन डेकोरेशन स्टार्ट करू. सो तुम्हाला आम्ही दाखवू की डेकोरेशन कसं होतं आमचं गणपती बाप्पाचं, जे की अगेन जुगाड नाही बोलू शकत, पण एक सेकंड क्रॉस करू द्या. चल, सिग्नल काउंटडाऊन चालू झालेला आहे म्हणून मग मी पळाली, कारण तेवढं परत थांबावं लागेल होतं, तेवढ्या वेळात धावायचं असतं. सो हो, तर गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे. सो आमचा यावर्षी किती आहे मम्मा इयर आहे? 67 इयर्स आहे आता आमचा गणपती बाप्पा. 67th इयर आहे. तर दरवर्षी आम्ही म्हणजे डेकोरेशन आहे ते वेगळं करतो. सो यावर्षी पण वेगळंच आहे लास्ट इयरपेक्षा, पण थोडंसं इथे तिथे करून आम्ही रियूज करतो गोष्टी. बेसिकली काय वेस्ट होऊन देणार नाही, पण लास्ट इयरच्या गोष्टींमध्ये काहीतरी थोडंसं नवीन. आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं काय शॉपिंग केली आहे इंडियावरनं आम्ही गणपती बाप्पासाठी. सो ते सगळं कंबाईन करून काय होतं डेकोरेशन आम्हाला पण नाही माहिती. आम्ही ट्राय करत होतो सकाळी, पण एंड रिझल्ट इट्स अ सरप्राईज इवन फॉर अस. हो, सो आमचं एक झालेलं आहे शॉपिंग. काय घ्यायला आलेलो मम्मी? आलो होतो सगळे डेकोरेटिव्ह पीस, स्पॉट्स. काय घ्यायला आलेलो मम्मी? पॉट घेण्यासाठी आले, फ्लॉवर पॉट्स, क्लिप्स होते कर्टन्स लावण्यासाठी घ्यायला आलेलो मेनली, कारण डेकोरेशन स्टे करण्यासाठी इथे एडेसिव्ह हुक्स असतात, म्हणजे टेम्पररी स्टिक करू शकतो. सो ते घ्यायला आलेलो, ते घेतलेले आहेत. आणि आम्ही पटकन आम्हाला घ्यायचे आहेत थोडे डोर मॅट्स आणि किचनसाठी मॅट्स. हां, पॉट घ्यायचं डेकोरेटिव्ह पीससाठी आलो. सो लेट्स गो अँड शॉप दॅट. बाईंनी आमच्या परत शॉपिंग केलेली आहे जोरदार. गणपती बाप्पा मोरया. बाप्पासाठी नवीन सगळं घरामध्ये रोजच्याप्रमाणे आपलं रुटीन्स वगैरे असतं, त्याच्यापेक्षा चेंज. सगळे गेस्ट येणार आहेत, माझे इन्स्टा फॉलोअर सगळे येणार आहेत, त्याच्यामुळे सगळं नवीन. आणि बाप्पाच मध्ये सगळं मला देतो. हो, मी कोण देणारी? सगळं त्याच्या कृपेने मला मिळते आणि लाख शुक्रिया आहे. आणि तो पण माझा बाप्पा कॅनडामध्ये येतोय, पुन्हा हे 2nd इयर्स आहे इकडचं. आणि वेलकम टू कॅनडाज फॉर द गणपती फेस्टिवल्स दिवेकर काकूच्या घरी. सो जसं बघितलं मम्मीने खूप जोरदार शॉपिंग केलेली आहे. जोरदार असं नाही, पण आता बाप्पा येतोय, दरवर्षी येतो, आमची एक्साइटमेंट एकदम ओव्हर द टॉप असते. तर त्यामुळे हे सगळं असं दरवर्षी. हो, मुंबईमध्ये जत्रा असते माझ्याकडे, इकडे आता थोडे कमी येतलो, पण सगळे माझे फॉलोअर्स आहेत. हे बाप्पासाठी हे घरी कार्पेट घेतलं, मॅट्रेस. हा खलबत्ता मिळाला, तो बाबा शोधून मी थकले. इकडे खलबत्त्याचे मोठे वांदे, माझ्याकडे खलबत्ता आहे पण त्याचा दांडा तुटल्यामुळे सगळे वांदे होते. आणि तो खलबत्ता मिळाले. खलबत्त्याचं इंग्लिश नाव इज मोटर अँड पिस्टल. मोटर अँड पिस्टर हे इंग्लिश नाव आहे. डस्टबिन घरात 2 आहेत, पण ती कमी पडतात येतात गणपतीमध्ये. ते डस्टबिनमध्ये सगळं वाढत जाईल. आय हॅव येस. ऑसम, थँक्यू सो व्हेरी मच. हॅव अ गुड नाईट. ओके, थँक्यू सन, थँक्यू सो मच.
थँक्यू सन बोललेली आहे मम्मी. थँक्यू बेटाचं ट्रान्सलेशन इज थँक्यू सन. तो माझा छोटा मुलग्यासारखा आहे म्हणून थँक्यू सन. थँक्यू सन. अंग्रेजी मॉम है हमारी. जसा देश तसा वेश. इकडे आल्यानंतर सगळे इंग्लिशच जसा बोलणार देश आहेत, मराठी तसा कोणी वेश बोलतच बोलते नाही. आणि पंजाबी हिंदी कोणाला येत ड्रेस नाही. पंजाबी ड्रेस घालून आलेली आहे बाई आणि जसा देश वैसा बेस बोलते. ते देश वैसा वेश. आणि कॅनडामध्ये सगळे इंग्लिश बोलणार आहेत. त्यामुळे इथे माझं कोकाट इंग्लिश पण ते पण कोकाट फास्ट असतं आणि इंग्लिश. सुंदर असतं. सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांना कळतं, म्हणजे वैशिष्ट्य कळतं. कोणी असं म्हणत नाही की काय अंडरस्टँड काय. कुलीची इथे गरज लागत नाही. ते कुली मिळतच नाही हो. कुली काय मिळणार. फ्री कामगार ठेवलाय मला बघा. आणि बघा हा? हे सगळं रोजच्या रोज आहे. शर्वरीकडे सगळे गधा मजुरी शर्वरी करते. मी फक्त शेटाळींसारखी सगळीकडे चालत असते आणि सगळं माझं अरे. शिरा सगळं आणि माझं सगळा शिरा घेतो. मला खरंच लाज वाटते कधी कधी, पण मी धावू शकत नाही फ्री ना स्पीड. कामगार ठेवलेले आहे. फ्री माझ्या फ्री मॅनेजर. बॅगा दाखव जरा. हा हे सगळं असं असं रोजच्या रोज असं. फ्री मध्ये. मम्मी का आमची मस्त एकदम ऐश आहे बोई. डेकोरेशन बघा आज पूर्ण झालंय बाप्पाचं. बाप्पा विराजमान होईल परवा आणि सगळं सहकार्य करायसाठी माझा संकेत आला, भक्ती आली. नेहमी लक्ष्मीनारायणचं जोडं माझ्याकडे हजर होतं. तसंच मधुराज आणि शुभम माझा आला. आज पूजा पण आली आहे आणि खरंच परमेश्वर आहे, तो कोणाच्या तरी रूपात येऊन मदत करतो. आणि बघा माझा सगळा परिवार आलेला आहे. परिवार दाखव, माझी सगळी गँग दाखव. पिल्लर पार्टी माझी बघा. ऑल ऑफ माय पिल्लर पार्टी. ममाची हे बघतील दाखव. भक्ती 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 भक्ती. हे भक्ती हे भक्ती 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 हे बरं का. हा संकेत. शुभम मधुरा. हे तोंड लपू नको पाटीसर. हा शुभम मधुरा. हा आणि हे दाखव. मोदक मोमो मोदक. बापरे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आले रे आले बाप्पा आले आमचे. आले रे आले बाप्पा आले. कॅनडामध्ये बाप्पांचं पदार्पण माझ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हे घड्याळ इंडियाच्या पेक्षा कॅनडा 12-12.5 तास पाठी आहे घड्याळ. त्याच्यामुळे आमच्याकडे गणपती उत्सव नेक्स्ट डे असतो. आता मुंबईमध्ये चालू झाले, आमच्याकडे तो उद्या चालू होईल. आता आमच्याकडे रात्र आहे. गणपती बाप्पा हा मोरया. मंगलमूर्ती मोरया. फायनली मम्मा बाप्पा घरी आलेला आहे. सुंदर माझे बाप्पा आले. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि उद्या काय आहे. बाप्पा विराजमान झालेले. बाप्पा आज विराजमान विराजमान झालेले झाले आणि आहे. प्राण प्रतिष्ठा बाप्पाची ती उद्या उद्या होणार. आहे. कारण आमच्याकडे आज 12.5 तास घड्याळ इंडियापेक्षा पाठी असल्यामुळे आज इथे मंगळवार आहे आणि इंडियामध्ये बुधवार चालू झाले, म्हणजे गणपतीचा दिवस चालू झाले. तर आज आम्ही बाप्पाला आता इथे मांडतो. हा 67 वर्ष आहे आमच्या बाप्पाचा आणि हा माझ्या वडिलोपार्जित गणपती आहे आणि तो पण माझ्या मिस्टरांच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या नवसाच आहे. आणि हे आता 67 वर्ष बाप्पाचं आहे. आणि मी कॅनडात 2 वर्ष असल्यामुळे हे सेकंड इयर्स पुन्हा कॅनडामध्येच बाप्पा माझा आलेले आहे. आता मम्मी छोटूशा आमच्या बाप्पाला ठेवते. नित्यपूजेतील आमच्या देवाऱ्यातला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो आमचा बाप्पा
विराजमान झालेला आहे. आणि कोणाच्या हाताने झालेला आहे? शर्वरीच्या. माझ्या काय शस्त्र कुठे गेलं? अरे उषाने दिवावा मुलांनी हे दिवावा. आजीचं शास्त्र हे होतं. माझ्या सासूबाईंचं शास्त्र होतं. पण आता काय करणार की घरी आता शर्वरी आहे, मुलींच्या हाताने पण मांडू शकतो असं गेल्या वर्षीच पुरोहितने सांगितलेलं आहे. त्यामुळे यावर्षी हा मान 2 वर्ष शर्वरीला मिळतोय. कोणाला मान मिळालेला आहे? शर्वरी. मला मिळालेला आहे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत गणपती बाप्पाचा शृंगार. कारण उद्या आहे प्राणप्रतिष्ठा आणि खूप म्हणजे बिलकुल वेळ नाही मिळत. तर मग आम्ही आदल्या दिवशीच सगळे दागिने वगैरे बाप्पाला सगळं सगळं घालून तयारी करून ठेवतो.